आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खबरदार माझ्या बहिणीवर परत हात उगारलास तर याचे परिणाम खूप वाईट होतील. हो का? मग सांग तुझ्या बहिणीला की अक्षय पासून लांब राहायचं, नाहीतर मी काय काय करू शकते याचा अंदाज तुम्हा दोघींनाही नाही. And you, इशिता. Clear? तू रडू नकोस प्लीज. शांत हो प्लीज. बघितलंस ना कशी बोलून गेली ते. बघितलं मी, पण असं रडून आपल्याला सोल्युशन मिळणार आहे का? रडून काय होतं? अजून काय करू मी ताई? ती सतत अक्षय अक्षय करतीये. हिचं ठीक आहे, अक्षयचं काय? त्याला काय झालंय? तो का हिला एंटरटेन करतोय? त्याचं खरंच हिच्यावर प्रेम? असं काही होणार नाहीये श्राव. आणि कोणी कितीही खोटं वागलं ना तरी आपण आपला खरेपणा कधीच सोडायचा नसतो, कारण खोटं फार काळ लोकांपासून लपून राहत नाही. शनाया जे काही सगळी नाटकं करते ना ते अक्षय समोर आणि सगळ्यांसमोर लवकरच येतील. काळजी करू नकोस, मी आहे ना. ताई, तू कितीही काहीही बोललीस तरी मी स्वतः जाऊन अक्षयला भेटणार आहे आणि त्याच्याशी बोलणार आहे, तेही आजच. घरी सगळ्यांना सांगितलंय खरं मनशांती केंद्रात जातोय, पण इथे येऊन काही सुचत नाही. चेंज मिळावं म्हणून आलोय इथे, पण डोंट वरी यशोधरा, सुचेल नक्की काहीतरी सुचेल. आता रिलॅक्स व्हायला आलोय ना, मग रिलॅक्स होऊया. आय एम शुअर काहीतरी मास्टर प्लॅन सुचेलच. संजय मामा, काय करताय तुम्ही इकडे? मला वाटलं कोणी चोर दरोडेखोर वगैरे आले की काय. नाही, मीच आहे. तुम्हाला श्रेयसने काय सांगितलं आठवतंय ना? हे घर लवकरात लवकर सोडून जायचं. त्याला जर कळलं ना तुम्ही इथे आहात तर आता तर सासूबाई पण नाहीये तुम्हाला वाचवायला आणि तुमची पाठराखण करायला. लक्षात आहे ना? हो, नाही म्हणजे मला चांगलंच लक्षात आहे. माझे काही डॉक्युमेंट राहिले होते ना. सॉरी मामा, पण आता सासूबाईंच्या गैरहजेरीत सगळी जबाबदारी माझी आहे की नाही? हो. म्हणजे सॉरी, तुम्हाला वाईट वाटेल, पण लवकरात लवकर हे घर. कळतंय ना मी काय म्हणते? समजलं, जातो. एक काम करूया, आधी ही घाणेरडी साडी चेंज करूया, मस्त लंच एन्जॉय करूया, आणि यस, संजयला फोन करूया. आईचं फोन. हा ताई. अगं ताई, कुठल्या धर्मसंकटात टाकले मला तू? जोपर्यंत ताई जिवंत आहे तोपर्यंत तुझी जबाबदारी आमच्यावरच आहे. नॉट टू वरी एट ऑल. हा बरं, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. हा ताई. मनशांती केंद्रात चाललोय असं सांगून आम्ही घरून निघालोय. मनशांती? अरे तसं फक्त सांगून निघालोय. आम्ही एका हॉटेलमध्ये चेक इन केलंय. हा, छान रिलॅक्स होणार होती ती. आणि यू नो व्हॉट, आमच्या डोक्यात असा विचार होता की कुठेतरी बाहेर लंच करावा. तू एक काम करशील का? हां, आमच्यासाठी ना ग्रँड डेलिकेसी मध्ये एक टेबल बुक कर.
दुपारी 2 वाजतासाठी. एक मिनिट ताई. कुठलं हॉटेल? ग्रँड डेलिकसी. दुपारी 2 वाजता. राईट. बरं बरं ताई, मी ताबडतोब बुक करतो. हा हा. ओके. हॉटेल ग्रँड डेलिकसी, लंच. कोण जाणार असेल? कुणासाठी टेबल बुक करणार आहेत संजय मामा? सासूबाई? म्हणजे त्या मनशांती कॅम्पसाठी मुंबई बाहेर गेल्याच नाहीयेत. हो, सो आजची लंच डेट हॉटेल ग्रँड डेलिकसी विथ माय डिअर सासूबाई. ये जेनी. शनाया. ग्रेट. हीच करेक्ट वेळ आहे शनायाची परीक्षा घेण्याची. श्रेयस म्हणाला होता तसा तिचा खरेपणा पडताळून बघायला हवा. ओके, तिला आत पाठव आणि काही वेळ मला डिस्टर्ब नका करू. हाय अक्षय. हाय. एनी प्रॉब्लेम? तू टेन्शन मध्ये दिसतोयस. काही झालंय का? शनाया, तुला कसं सांगू मी, मला कळत नाहीये, पण माझा खूप मोठा पर्सनल प्रॉब्लेम झालाय. अक्षय, अरे आपण फ्रेंड्स आहोत ना, मग तू माझ्याशी काही गोष्टी शेअर करू शकतोस. आणि हे बघ, मी तुला असं टेन्शन मध्ये नाही बघू शकत. सो प्लीज मला सांग की काय झालंय. काय झालं? तुला माहितीये मामाने काय केलंय ते? मम्माने काय केलंय? अक्षय, अक्षय प्लीज शांत हो आणि मला सांग की नक्की काय झालंय. काय झालंय? काय झालंय ऐकायचंय तुला? मामांनी सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर करायचा निर्णय घेतलाय. व्हॉट? मम्मांनी हा निर्णय घेतलाय का? हो. तुला तर माहिती मामांचा स्वभाव कसा आहे. मामा काहीही करू शकतात. त्यात ते आमचे गुरुजी, ते मामांना म्हणाले की श्रेयसच्या नावावर प्रॉपर्टी केली तर बिझनेस मध्ये भरभराट होईल. सिरियसली? हो अगं, सिरियसली. आणि गुरुजी हेही म्हणाले जर बिझनेस माझ्या नावावर केला तर बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस होईल. व्हॉट रबिश, काय हे? मलाही मामांचा हा डिसिजन अजिबात पटला नाहीये. मलाही मम्मांचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. पण काय करणार, मी काहीच करू शकत नाही. मी मम्मांच्या भावनांचा खूप आदर करतो, पण हेही खरंय की आता सरनाईक इंडस्ट्रीज मध्ये मी एक साधारण एम्प्लॉई बनून राहणार आहे. याची मला काही हरकत नाहीये. मी माझ्या मम्मांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. अरे पण यात वाईट काय? यात चांगलं तरी काय? अक्षय, हे बघ, कोणतंही काम लहान मोठं नसतं. आणि मम्मांचं वागणं हे मलाही आवडलं नाहीये, पण त्या कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. सो प्लीज थोडं शांत हो आणि शांत डोक्याने विचार कर. जर गुरुजींचं तसंच म्हणणं असेल तर हरकत नाही. पण शनाया, गुरुजींच्या म्हणण्यावरून एवढा मोठा डिसिजन? अक्षय चिल. हे बघ, मे बी तू उद्या हे प्रूव्ह करशील की तुझ्यामुळेच बिझनेस मध्ये सगळी भरभराट होतीये आणि मम्मा तुला तुझा हक्क देतीलही. खरं सांगू का अक्षय, हे बघ, पैसे लाईफ टाईम नसतात. आपली माणसं इम्पॉर्टंट असतात. अक्षय आता जे म्हणाला ते मला क्रॉस चेक करायला हवं. आजी सांगू शकतील की खरं काय आणि खोटं काय. येस. शनाया, अगं कसले विचारातेस? हाच की तू मम्मांना चुकीचं समजू नकोस. आफ्टर ऑल आई आपल्या मुलांचं कधीच वाईट करत नाही. आणि यु नो, मला तुझ्यावर खूप कॉन्फिडन्स आहे की तू स्वतःला नक्की प्रूव्ह करशील.
शनाया, थँक गॉड तू आलीस. मी आज खरं तर खूप अपसेट होतो, पण तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. एनी टाइम. आणि आता प्लीज जास्त विचार करू नकोस. छान कॉफी घे आणि फ्रेश हो. अगं नाही नाही, मला मीटिंग आहे. मला कॉन्फरन्स हॉलमध्ये जायचं, इफ यू डोंट माइंड. अजिबात नाही. तू कंटिन्यू कर, मी निघते. ओके. अँड प्लीज टेक केअर. यू टू. आता इशिताची परीक्षा घ्यायला तिच्या मनात काय हेही कळेल. ममांचा फोन. हॅलो मामा. येस, आम्ही मनशांती केंद्रात पोहोचलो बरं का. ओके ओके मामा. आता ना इथे जेवायला आलोय आम्ही. वा. श्रेयस, इथे आलोय ना तेव्हापासून खूप छान वाटतंय बघ. इथलं वातावरणच वेगळं आहे रे. सुपर्ब सुपर्ब. खूप मस्त. इडियट. मम्मा काय झालं? नाही ते, अरे खूप लोक आले ना मनशांती केंद्रात. आम्ही तुला नंतर फोन करतो. ओके. श्रेयस आणि आराध्य इथे आलेत. कसं शक्य आहे? कन्फर्म करायला हवं. गॉड, हा श्रेयसच आहे. याने आम्हाला पाहिलं तर आमचं खोटं पकडलं जाईल आणि श्रेयसचा विश्वास कायमचा गमावून बसू आम्ही. श्रेयस एक वेळ विसरूनही जाईल पुढे, पण ही आराध्या या संधीचा पुरेपूर वापर केल्याशिवाय राहणार नाही. कसंही करून इथून बाहेर पडायला हवं. गॉड, पण कसं? ताईचा फोन. हा ताई, झाला का लंच? लंच राहू दे बाजूला. ते मोठा प्रॉब्लेम झालाय. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहोत तिथेच श्रेयस आणि आराध्या लंचला आले आहेत. आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. हा. डू यू अंडरस्टँड? हो ताई, आलं लक्षात. मी व्यवस्था करतो. गुड. बापरे, काय खरं नाही. हा,
हॅलो, ऐक ना, हा एक काम करायचं तुला. माय गॉड, अगं तू आफ्टर सो मेनी इयर्स कशी आहेस तू? आणि कुठून आली? काही म्हणालीस का मला? नाही म्हटलं जरा हळू बोल. अगं किती मोठ्याने बोलते, सगळे बघतात आपल्याकडे. हळू? अगं बघू देत ना, आपल्याला काय फरक पडणार आहे. बरं तू कशी आहेस, म्हणजे कसं चाललंय तुझं? छानच चाललं असणार आहेस. मुलं काय म्हणतायत? ती पण मजेत असणार आहेत. ते मी एकटीच बोलतीये, तू काहीच बोलत नाहीयेस. हा म्हणजे आता प्रश्न उत्तर दोन्ही तूच देतेस म्हटलं. यु नो व्हॉट, आमची एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आम्ही तुला नंतर फोन करतो, निवांत भेटूया. आता तू काय बिझी बी? किती दिवसांनी भेटतोय आपण. ते फोटो काढायचा का मस्तपैकी एक, म्हणजे ना मस्तपैकी मला ग्रुपवर शेअर करता येईल. इकडे बघ. ए नको बाई सेल्फी, त्यात खूपच मी जाड दिसते. यु नो डबल चिक नको. मी असं करते, कोणातरी रिक्वेस्ट करते फोटो काढायची. ना काही गरज नाही. थांब ग. एक्सक्यूज मी, जर आमचा फोटो काढणार प्लीज. एक मिनिट. हॅलो, काय ऍक्सिडेंट कुठं झालाय? ओके ओके, मी लगेच निघते. हे बघ, काहीतरी इमर्जन्सी आली, मी लगेच निघते. तुला मी कळवते. थँक्यू थँक्यू. बाय बाय. थोडक्यात वाचलीस यशोधरा, नाहीतर या नयनाने इथेच आपल्या नावाचे होर्डिंग्स लावले असते. आय डोंट अंडरस्टँड. सगळ्यांना आज इथेच यायचं, याच रेस्टॉरंट मध्ये. गॉड, किती मस्त फ्रेश वाटतंय ना. हो खरंच. तुला आठवतंय आपण त्या गावात अडकलो होतो, त्यानंतर आपण आज असा वेळ घालवतोय एकत्र, छान गप्पा मारतोय. हो, कारण आपण आपल्या घरात आणि कामात एवढे बिझी झालोय ना. हो, पण हे चुकीचं आहे ना. म्हणजे बघ ना, आपल्या लग्नाला आता इतके महिने झाले, पण तरी मला धड तुझ्या आवडीनिवडी माहित नाहीयेत. इट्स ओके. खरं तर मला पण तुझ्या आवडीनिवडी अजून कळल्या नाहीये. माझ्या आवडीनिवडी कळायला तू जवळ कुठे असतेस माझ्या? दूर दूर तर राहतेस माझ्यापासून. तुला जरा जास्तच घाई असं नाही का वाटत? जरा धीर धरायचा असतो. पण श्रेयस, तू मला म्हणालास की तुला माझ्या आवडीनिवडी माहिती नाहीये. मग हे चायनीज तू आज ऑर्डर केलंस? ते मला कळलं माझ्या गोपनीय सूत्रांकडून. पण तुला खरं सांगू का, म्हणजे मला चायनीज खायला आवडतं, पण हे नूडल्स खाणं म्हणजे कसरतच आहे. आणि त्यात हे चॉपस्टिक्स नाही म्हणजे कहर. हे कसं खायचं? अरे वा, म्हणजे मजा येणार आहे तुला चायनीज खाताना बघायला. अजिबात नाही. तू मला कॉन्शियस करू नकोस, नाहीतर मी हे खाणार नाही. गंमत केली ग मी. तुला जमेल तसं खा. नाही जमलं ना, हाताने खाऊ आपण, टेन्शन घेऊ नको तू. काय करतोस तू? दे फोन इकडे. फोटो काढतोस तू माझे. अगं मी नेक्स्ट टाइम तुझ्याबरोबर येणारच नाही. किती छान फोटो आलाय तुझा, बघ तरी एकदा. हा फोटो छान आहे, मला अजिबात आवडला. मी डिलीटच करते. अगं असं काय करतेस? किती युनिक फोटो होता तो. युनिक? तू ना जेव आधी. जेवताना बडबड करतोस नुसती. ओके. हा ताई. संजय, काय झालं आपल्या कामाचं? ताई, काम सुरू आहे, काळजी करू नको ताई. मेक इट फास्ट. हा या. गुड आफ्टरनून मॅम. आपल्या हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी मॅनेजर रवी. थँक्यू. इफ आय एम नॉट रॉंग,
तुम्हीच बिझनेस आयकॉन यशोधरा सरनाईक आहात का? You're right. ग्रेट. आमच्या हॉटेलतर्फे तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. तुम्हाला ऑन्टरप्रिनर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला. आम्ही लकी आहोत की तुम्हाला भेटण्याची आम्हाला संधी मिळाली. इफ यू डोंट माइंड, आम्ही आमच्या हॉटेलच्या वतीने तुमचा सत्कार करू इच्छितो. व्हेरी काइंड ऑफ यू, पण नको. अहो, आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाही. प्लीज नाही म्हणू नका. अहो, कशाला काहीच गरज नाही, प्लीज. मी अनाऊन्स करतो. तुम्ही आमची प्रायव्हसी रिस्पेक्ट करणार आहात का लंच सोडून आम्ही निघून जाऊ? ओके ओके. तुम्ही कम्फर्टेबल नसाल, तुमची इच्छा नसेल तर राहू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. प्लीज प्लीज मॅम, तुमचा लंच एन्जॉय करा. आय नीड सम स्पेस, प्लीज. थँक्यू. सॉरी सॉरी मॅम. गॉड. सॉस सॉस नाही गेलं. नाही केलं. फ्रेश होऊन येऊ. ओके. आलेच. एक्सक्यूज मी. आता काय यायचं? एक्सक्यूज मी मॅम, तुमचा पदर लोळतोय खाली.